Now we are meeting after a very long time, after the Diwali vacation. You are all enjoyed your Diwali vacation. But now we are beginning our next curriculum, that is unit number 3 and 3.1, that is a poem of our great poet or poetess we call Sarojini Naidu. She has written a poem, that is Coromandel Fishers, that is unit number 3, and you are looking into your book, your textbook, that is the page number 65, where Sarojini Naidu, the poet, here is about talking about fishermen who are living in the coastal area of Coromandel. Coromandel, it is the part of our uh, of our east coast, southern part of our east coast. Here, the poem is very rich in imagery, that is a word portrayed, and poetess portrayed. It is a very beautiful word imagery words. The imagery of landscape and the seascape are particularly striking in their effect, and in their effect the poet beautifully arranged the imagery words in the poem, and Sarojini Naidu has made a beautiful imagery words in the poem. So let's see Coromandel Fishers. I have told you what is the meaning of Coromandel. Coromandel, that is a southern part of our east coast. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण खूप दिवसांनी म्हणजे दिवाळीच्या सुट्टीनंतर आज आपण भेटत आहोत आणि आपण आता पुढच्या युनिटला सुरुवात करत आहोत. ते आहे युनिट नंबर 3 आणि त्याचं पहिल्यांदी 3.1 जी आपली पोएम आहे, जी आपली कविता आहे, ती आहे कॉरोमंडल फिशर. कॉरोमंडल हा जो भाग आहे हा दक्षिणेकडचा पूर्व किनारा जो आहे त्या भागाला, तो भाग जो आहे तो आहे कॉरोमंडल. आणि फिशर्स आपल्या सगळ्यांना माहिती, फिशर्स म्हणजे कोळी. तर कॉरोमंडल फिशर्स म्हणजे कॉरोमंडलचे जे कोळी आहेत ते तिथले रहिवासी असलेले कोळी. आता आपण पहिल्यांदा घेणार आहोत, दॅट इज द पार्ट ऑफ अवर इंग्लिश टेक्स्टबुक इन द पेज नंबर 65, दॅट इज वॉर्मिंग अप. हिअर इज द चिट चॅट. आपण सर्वप्रथम चिट चॅट घेणार आहोत. So students, let's see our textbook, that is page number 65, and in that chit chat is the activity for you. First question is, what time do you get up in the morning? आता आपल्याला गप्पा या पृष्ठावर दिलेले जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आता त्यांनी जे पण आपल्याला विचारलेलं आहे त्यांची उत्तरं तुम्हाला स्वतः द्यायची आहेत. What time do you get up in the morning? So you can say like this way, I get up in the morning, early morning, 5 o'clock, 6 o'clock. You can write like this way. What time do you go to bed? तुम्ही झोपायला केव्हा जातात ती वेळ पण आपल्याला सांगायची आहे. Where do you spend your holidays? आता तुम्ही सुट्ट्या तुमच्या कुठे घालवलेल्या आहेत ते पण सांगायचं आहे. If you spend your हॉलिडेज इन युअर मॅटर्नल अंकल, म्हणजे तुमच्या मामांकडे जर घालवले असतील तर मामांचं नाव लिहायचं. मॅटर्नल हाऊस, पॅटर्नल हाऊस. पॅटर्नल हाऊस म्हणजे आपल्या काकांची घरं किंवा आपल्या वडिलांकडची जी असतील ते काका म्हणा किंवा कझिन्स म्हणा यांच्याकडे, असं आपण तिथे लिहू शकतो. व्हॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक? बोटिंग, ट्रेकिंग, स्कूबा डायव्हिंग, माउंटेनिअरिंग ऑर समथिंग एल्स. दीज आर द ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. हे दिलेलं आहे आता तुम्हाला की तुम्ही याच्यापैकी कोणत्या ॲडव्हेंचर्स तुम्हाला आवडतात करायला. बोटिंग आवडते का, किंवा गिर्यारोहण म्हणजे पर्वतारोहण आवडतं का, स्कुबा डायव्हिंग म्हणजे समुद्रामध्ये पाणबुडीच्या माध्यमातून आपल्याला समुद्रात
तरायला मिळतं किंवा पोहायला मिळतं, तर ते आवडतं का? माउंटेनिअरिंग म्हणजे पर्वतारोहण किंवा मोठमोठे उंच कडे जे असतात पर्वतांचे ते चढणं, किंवा याच्यापेक्षा आणखीन वेगळे काही जर असतील तर तेही तुम्ही इथं लिहू शकता. आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन, वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर? व्हॉट वुड यू लाईक टू डू? आता तुम्हाला निसर्गाच्या जवळ जायला आवडेल का? निसर्गाबद्दल काम करायला आवडेल का? निसर्गाशी जे काही संबंधित आहे ते तुम्हाला करायला आवडेल का? तर तुम्ही इथे तुमची स्वतःची काय जी ओपिनियन असेल ना ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. म्हणजे आफ्टर युअर एज्युकेशन म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं जर काही सोशल काम करायचं असेल जे नेचरशी संबंधित आहे तर ते तुम्ही लिहू शकता. The next is activity, that is expanding horizon. Expanding horizon means what is here? The write as many words as you can related to the following. You should have at least 20 words each. You may refer your geography textbook or other sources for that purpose. Then try to find English words or atoms for the ones you have written. Now students, you can see on page number 65 there are some words you have given and you have to expand these words. Here are some charts given there: sea, wind, sky, and sea, wind, land, and sky. These are the words, and you have to find out at least the 20 words, related words of each, which are related to the these words, and you can find out the sources of your geography book. But you have to find out the English words or the English atoms, and you have to write particularly. Now, first of all, we take the sea. Which word we can find out for related words for these? Now, see here, waves, WAVES, VES, waves. Waves म्हणजे लाटा. Sea, water. You can write here waves, water, fish, plants, seagull, storm, voyage, ship, shore, breeze, seaweeds, sea animals. These are the words which are related to the sea. The same way you can write here for wind. Now how can you write here? Wind, cyclone, wind, cyclone, wind, weather, rain, storm, wind gauge, wind monsoon, wind breeze, windfall, windmill, wind chatter, windfall, wind blown. These are the words which are related to the wind. Now you can write the same way about the sky. Now for the sky, you find out the related words. Star, clouds, the moon, rainbow, vacuum, atmosphere, astronomy, planets, satellites, space, comets, the sun, the moon. These are all the words which are related to the sky. Now let's see the next, that is land. Here for the land we find out the related words which are
Land means here plots, desert land, landslide, landscape, jungles. These are the form of the land, that is jungles, valleys, region, landlord, mountain, soil, continent, agriculture. These are all the related to the land. Now students, you can easily write these expanding horizons. Means here we are expanding these words. We added the such words to related to that particular word which are given in this circle. Now next, that is B, prepare a bilingual glossary for each of these topics. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वरील प्रत्येक विषयाचा द्विभाषिक शब्दार्थ संग्रह तयार करा. द्विभाषिक म्हणजे तुम्हाला 2 भाषा यायला पाहिजे. त्या 2 भाषांमध्ये तुम्हाला हा काय तयार करायचा आहे, त्याचा शब्दसंग्रह तयार करायचा आहे. सी, अरेंज द ग्लॉसरी इन 2 वेज. आपल्याला ही ग्लॉसरी कशा पद्धतीने लिहायची आहे? सो अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स इन युअर मदर टंग. म्हणजे आपल्या जी मातृभाषा असेल त्या मातृभाषेमध्ये तुम्हाला ती पहिल्यांदी व्यवस्थित मांडायची आहे. जी अ आ ई पासून सुरू होतं की अ आ ई पासून ते शेवटचं ज्ञपर्यंत. जर ती शब्द असतील तर ते त्या पद्धतीने आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये मांडायचे. आणि दुसरं दिलेलं आहे त्यांनी अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर A to Z. आणि इंग्लिशमध्ये जर असतील ते तर ते पण अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये, म्हणजे आपल्याला A to Z पर्यंतचे ते त्या पद्धतीने आपल्याला ते लावायचे आहेत. मग आता आपल्याला नेमकं काय डिस्कस करायचं आहे तर बघा, आफ्टर गेटिंग द स्टुडंट्स टू राईट द वर्ड्स इन द क्लासरूम, गिव्ह देम इनफ टाईम टू वर्क ऑन द ग्लॉसरीज ॲट होम. Let them present the bilingual glossaries on a date fixed for that purpose. म्हणजे आपल्याला जे शब्दार्थ तयार करायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला एक वर्गामध्ये तुम्हाला एक विशिष्ट वेळ मला द्यावा लागणार आहे, जेणेकरून तुम्ही ती ग्लॉसरी म्हणजे ते शब्दार्थ तयार करणार आहात. आणि मग ते सगळे शब्दार्थ तुम्हाला त्या 2ही भाषेमध्ये लिहायचे आहेत. आणि ते लिहून एका दिवशी फिक्स आपल्याला ते सांगायचे आहेत. आपल्या क्लासरूममध्ये ते सगळ्यांना आपल्याला सांगायचे की नेमके तुम्ही काय काय लिहून आणलेले, कशा पद्धतीने लिहून आणलेलं आहे. त्या ग्लॉसरीजचा आपल्याला अभ्यास पण करायचा आहे. आता काही काही मुलं घरी फक्त बसतात, व्हिडिओ बघत पण नाहीत, फक्त व्हिडिओ आला आहे का बघतात. ते व्हिडिओ ओपन करायचा पण कष्ट किंवा तसदी घेत नाही. आणि घरामध्ये आहात म्हणून ते मी पाहिलं त्यांचे 6माहीचे पेपर त्यांनी अक्षरशः काही काहींनी पाहून लिहिलेले आहेत. मग जितकं तुम्ही आयतं मटेरियल घेऊन लिहाल तितका तुमचा बुद्ध्यांक कमी कमी होत जाणार, हे लक्षात ठेवायचं. जितकं तुम्ही सर्च करणार किंवा शोधणार किंवा तुम्ही स्वतः मनाने तयार करणार तितकी तुमची बुद्धी जास्त शार्प होणार. हे कोणत्याही बाबतीत घ्या, कोणत्याही विषयात घ्या, नुसते इंग्लिशमध्ये नाही, तर प्रत्येक विषयामध्ये तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही स्वतः तुमचं डोकं, तुमची कल्पनाशक्ती, तुमचा जो काही विचार आहे तो वापरून जर तुम्ही ते काम केलं तर तुम्हाला ते जास्त इझिली लिहिता येतं. आणि जे आपण स्वतः तयार करतो ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतं, एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या ग्लॉसरीज त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत तयार करायला, अल्फाबेटिकली तयार करायला सांगितलेले आहेत, ते जर तुम्ही सिन्सिअरली केलं तर अर्थातच तुमचे हे रिलेटेड वर्ड्स जे आहेत ते तुमचे सगळे स्वतःला लक्षात राहणार आहे. आणि ते फार मोठे नाही आहेत, छोटे छोटे आहेत, जे आपल्याला ऑलरेडी गेलेले आहेत किंवा आपण ते वाचलेले आहेत किंवा आपल्याला ते मागच्या धड्यांमध्ये 5वी ते 8वीपर्यंतच्या धड्यांमध्ये आपण शिकलेलो आहोत. असेच ते सगळे शब्द आहेत जे तुम्ही वाचा, लिहून काढा आणि 2ही भाषांमध्ये त्याचे शब्दार्थ तयार करा. ठीक आहे. डिस्कस इन व्हॉट वे कॅन अ बायलिंग्युअल ग्लॉसरी बी युजफुल. म्हणजे आपल्याला जी बायलिंग्युअल म्हणजे द्विअर्थी जी ग्लॉसरी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने
उपयोगात येते किंवा ती कशी आपल्याला उपयोगी ठरते हे पण आपल्याला डिस्कस करायचं. आता हे तुम्हीच चांगल्या पद्धतीने सांगू शकाल, कारण तुम्ही विद्यार्थी आहात. तुम्ही दोन्ही भाषांमध्ये त्याचं नुसतं मी जर इंग्लिशमध्ये बोलत राहिले तर ते तुम्हाला कदाचित रटाळ वाटेल, किंवा नुसतं इंग्लिशमध्ये बोललं तर काही गोष्टी, काही कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होत आहेत की नाही हे मला कळणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही भाषांमध्ये जर आपण एखादी गोष्ट वाचली किंवा ती भाषांतरित करून आणखीन आपण समजून घेतलं तर ती आपल्याला कशी युजफुल आहे हे तुम्ही मला सांगू शकाल. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ अरेंजिंग द वर्ड्स अकॉर्डिंग टू 2 अल्फॅबेटिकल ऑर्डर्स. म्हणजे काय फायदा आहे जेव्हा आपण ॲरेंज करतो, म्हणजे आपण नुसार जेव्हा वर्ड्स ॲरेंज करतो आणि ABCD नुसार पण आपण वर्ड ॲरेंज करतो किंवा आपण ते तयार करतो अल्फाबेटिकल ऑर्डर. तर या दोनही ॲरेंजमध्ये, अल्फाबेटिकल ऑर्डर ॲरेंजिंगमध्ये आपल्याला काय फायदा आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे किंवा सांगता आलं पाहिजे. तर आता मी जेव्हा मुलांची नावं लिहिते कॅटलॉगमध्ये, तेव्हा मी ती लिहिते ॲक्च्युअल खरं तर मराठीमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ मी अक्षय नाव लिहिलं तर त्याच्याखाली मला आवर असलेलं आदित्यचं नाव लिहावं लागतं. मग त्याच्यानंतर मी अनिकेतचं नाव लिहिते. मग नंतर मी अभिजितचं नाव लिहिते. असं ज्याप्रमाणे की ई असं जे असेल तर अशा पद्धतीने ती अल्फाबेटिकल ऑर्डर आपण काय करतो, लावत जातो. मराठीमध्ये जर आपले कॉन्सेप्ट क्लिअर असतील, इंग्लिशमधले जर आपले कॉन्सेप्ट क्लिअर असतील ABCDEFGचे, तर आपल्याला हे सगळे शब्द जे आहेत, जे आपल्याला दिलेले आहेत इथे, जे अल्फाबेटिकल ऑर्डर्सनुसार आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पण लावतो, तर ते आपल्याला लावायला सोपे जातात. आपल्याला प्रत्येक वेळेस ABCD म्हणायची गरज नाही, प्रत्येक वेळेस ई म्हणायची गरज नाही. ती आपल्याला आपोआप आपल्या डोक्यामध्ये ती अरेंजमेंट तयार झालेली असते अल्फाबेटिकलची, आणि आपण ती लावायला शिकतो आणि ती आपण लावतो. सो इट इज व्हेरी इझी टास्क फॉर यू and it is very easy assignment for you to do this bilingual glossary about this activity, and you can write at your home this expanding horizons. I have told you, I have given you the related words according to this sea, wind, land and sky, so you can easily write. If you do not understand, call me, tell me, give me any message. I will explain next time. So let's read all these things.